नमस्कार भावा बहिणींनो, मी रानामध्ये आहो, मस्तपैकी आहो थानत. हे बघा, आता बैलाला पाणी पाजलं तर तिकडे आता बैल घेऊन जातो मी. आता तिकडे आपलं आऊत आहे ठेवून, तर चाललो बैल घेऊन. थोडेसे जगवले बैल. आणि भावा बहिणींनो, तुमच्यासाठी एक मी आनंदाची गोष्ट सांगतो. पाय, मी एक ॲप्स काढलं आहे, प्ले स्टोअरवर टाकलं आहे, जमा खर्च नावाचं. त्याचं नाव मी आत्ताच बदलवलं. जमा खर्च घरगुती वैयक्तिक असं नाव तुम्ही लिहिलं तर तुम्ही प्ले स्टोअरवर जाऊन सर्च केलं तर तुमच्यासमोर ते ॲप्स येऊ शकते. त्याच्यामध्ये मी आपला घरगुती रोजचा जमा खर्च असो, शेतीचा जमा खर्च असो किंवा कोणताही वैयक्तिक जमा खर्च असो, शेतीतलं म्हणजे जे बियाणं किती खर्च आला, मजुराले किती रुपये दिले, कोणाकडले किती उसने घेतले, कोणाला किती दिले, सर्व काही हिशोब त्यामध्ये आपण रोजचा ठेवू शकतो. आणि तो हिशोब महिनेवारीसुद्धा दिसू शकतो. तो हिशोब आपण PDF सेव्ह करू शकतो. त्याचा आपण बॅकअप घेऊ शकतो, इम्पोर्ट करू शकतो. कधीही डिलीट झाला तरी तो आपल्याला नेहमीच सापडू शकतो. बॅकअप आपला म्हणजे 10 वर्षाचासुद्धा बॅकअप त्याच्यामध्ये राहू शकतो. गेल्या वर्षी किती आला खर्च, यावर्षी किती आला खर्च, जमा किती झाला, खर्च किती झाला, ॲटोमॅटिक तो हिशोब तिथं येते. तुम्हाला तिथं कॅल्क्युलेशन करायचं काही काम नाही. सर्व हिशोब तिथं ॲटोमॅटिक दिसते. असं हे माझं ॲप्स आहे. तुम्ही प्ले स्टोअरवर जा, जमा खर्च लिहा. मी आत्ता नाव बदलवलं आहे. जमा खर्च घरगुती शेती वैयक्तिक असं नाव तुम्ही लिहिलं तरी तुमच्यासमोर ते माझं ॲप्स येऊन जाते. हिरव्या रंगाचा फोटो आहे त्या ॲप्समध्ये. तुम्ही जाऊन प्ले स्टोअरवर डाउनलोड करा आणि वापरा. ज्यांना आवड असेल त्यांनी वापरा. नाही तर मी जमलं तर या व्हिडिओखाली याची लिंक देतो. तिथून जाऊन तुम्ही ते ॲप्स इन्स्टॉल करा आणि नेहमी वापरत चला आपलं ॲप्स. अत्यंत कामाचं हे आपलं ॲप्स आहे. आणि कसं वाटलं नक्कीच त्या ॲप्समध्ये जाऊन तुम्ही मला रिव्ह्यू द्या आणि सांगा कसं वाटलं ॲप्स. तर पहा आता भावांनो, नमस्कार.